या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। राज्यभर जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून आपण दुरावत चाललेला बहुजन समाज एकत्र करण्याकरता कार्य करत आहोत। मराठ्यांसह बहुजनांमधील तरुण दंगलीकडे न वळता तो स्वतःच्या उद्योगाकडे वळला पाहिजे, हा मराठा सेवा संघाचा मूळ उद्देश आहे। त्या उद्देशापासून आताचा तरुण वर्ग दुरावत चालल्यामुळे ही रथयात्रा काढण्यात आली असल्याचे मत मराठा सेवा संघाचे सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले। जिजाऊ रथयात्रा 2025 मराठा जोडो अभियान या निमित्ताने 4 पुतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी बोलताना अर्जुन तनपुरे म्हणाले, आम्ही जी काही रथयात्रा काढली ती कुठल्या निवडणुका आमच्या डोळ्यासमोर नाही, निवडणुका असल्याचे काही कारण नाही। ही रथयात्रा यासाठी काढली आहे की मराठा सेवा संघ मधल्या काळामध्ये मराठा सेवा संघच नाही तर ज्या काही बहुजन समाजाच्या संघटना आहेत त्या संघटनेमध्ये थोडी शिथिलता आली आहे, त्यामुळे शत्रू प्रबळ होत आहेत आणि म्हणून मागच्या 2 वर्षांमध्ये विविध प्रश्न महाराष्ट्रात उभे राहत आहेत। बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी असे विविध प्रश्न करून कुणाची हत्या झाली तर त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करून समाजात भांडण लावून दंगल परिस्थिती निर्माण करणे हा हेतू ठेवून जे काही मूळ प्रश्न आहेत त्याला बगल देऊन या समाजामध्ये कशी दुही निर्माण होईल याचा प्रयत्न मागील 2-3 वर्षात जास्त प्रमाणावर सुरू आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के. देशमुख यांनी केले। उत्तमराव माने शेंडगे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, किरण घाडगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खराडे, काँग्रेसचे विनोद भुजले, गणेश डोंगरे, सचिन गुंड, पांडुरंग सुरवसे, राजन जाधव, माऊली पवार, गणेश देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के. देशमुख, सूर्यकांत पाटील, अतुल धुमाळ, सोमनाथ राऊत, प्रकाश ननावरे, प्रशांत पाटील, सदाशिव पवार, हनुमंत पवार, दत्तात्रय मुळे, विजय पोखरकर, संजय जाधव, उज्ज्वला साळुंखे, मनीषा नलावडे, लता ढेरे, लता फुटाणे, अभिंजली जाधव, स्मिता ताटे, लक्ष्मी माने, स्वाती पवार, निर्मला शेळवणे, अश्विनी भोसले, गणेश माळी यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, हिंदू रक्षक, लेझिम संघ, वारकरी मंडळ कामती यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली जाधव यांनी केले तर सदाशिव पवार यांनी आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।